तरी सुद्धा सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि आदरणीय व्यासपीठापुढं उपस्थित असणारी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी, शिक्षण क्षेत्रातील बरीचशीच मंडळी आणि खरं ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो ते आमचे लाडके विद्यार्थी मित्र होते. तसं पाहिलं तर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था म्हटलं तर मला खूप अभिमान वाटतो, अतिच वाटतो. कारण त्या संस्थेची जी स्थापना आहे हे आमच्या बापूजी साळुंखेंनी याच भूमीमध्ये केली, म्हणून खरोखर प्रथम मी त्यांना अगदी मनापासून अभिवादन करतो. आता बापू आमचे सेवानिवृत्त होत आहे. तसं पाहिलं तर लेखनिक जेव्हा सेवानिवृत्त होतात तेव्हा मला खरंच खूप आनंद वाटतो. कारण हे काम इतकं सोपं नाही. रोज एखादं वेगळं पत्र येते, त्याचा अर्थ लावता लावता दिवस जातोय तरी त्या पत्राचा अर्थ कळत नाही. अशी परिस्थिती असताना त्याची उत्तर देणं किती अवघड असतं. एक वेळ शिक्षक म्हणून आम्ही काम करतोय, बहुतेक सोपं असावं, पण लिरिकलचं काम करणं किती अवघड आहे याची नक्कीच आम्हाला जाणीव आहे. आणि ते काम त्यांनी यशस्वीपणे केलं, खरोखरच त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आता कधी कधी म्हटलं जातं की लेख ही बापाचा श्वास असते, आणि खरंच त्या ताईडीच्या अगदी मुखातून असा इतका आनंद वाटला की त्या दोघांची किती छान अशी अटॅचमेंट आहे. खरोखर त्या ताईडीसाठी सगळ्यांनी अगदी मनापासून टाळ्या वाजवा, काहीच अडचण नाही. आता दुसरं जर बघितलं तर मोहिते म्हटलं की थोडं वेगळं त्याला इतिहास आहे. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सैन्यामध्ये सुद्धा ही मंडळी होती, खूप मोठा इतिहास आहे. आणि त्यामुळे मोहिते म्हटलं की थोडीशी रग आणि धग असणारच. परंतु बापू मला वाटते त्याला अगदी छेद दिलाय त्यांनी. अगदी कमीत कमी बोलणारी, संयम असणारी आणि सगळ्यांना समजून घेणारे असे बापू असल्यामुळे मी त्यांना बरेचदा म्हणतो, बापू तुम्ही मोहिते आहात हे मला कधी कधी पटत नाही. इतकं सुंदर पद्धतीचं त्याचं वर्तन आहे आणि बापूंनी मनोगत केलं मला खूप भावलं. कारण ज्याचं काम बोलतं त्याला बोलावंच लागत नाही, आणि ज्यानं जबाबदारी स्वीकारलेली त्याला सांगावं लागत नाही. काय बापूंनी जरी सांगितलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या मनातलं आम्हाला कळलं. खरोखरच बापू इतक्या कमी शब्दामध्ये अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं, म्हणून खरंच बापूच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा आपण नक्कीच वाजूया. आणि बापूला याच्या पुढचं आयुष्य आहे ते अतिशय सुंदर जावं. कारण आमचा संध्याकाळचा कट्टा असते 9 ते 10:30 आणि आम्ही कट्ट्याचे मेंबर आहोत. तसं आम्ही भावंड सुद्धा आहोत, कारण उमरगाच्या विद्यालयामध्ये आम्ही शिकलेली मंडळी, म्हणजे एका अर्थाने भावंड आहोत. आणि सध्या आम्ही कट्टा संध्याकाळी चालवतो, तिथं आम्ही एकत्र असतो. बरेचसेच आमचं मनोगत एकमेकांची चर्चा वगैरे होत असते. तर बापूंना अतिशय सुंदर असं आयुष्य लाभावं आणि भविष्यामध्ये त्यांना दीर्घायुष्य लाभावं, अतिशय सुखाचं आयुष्य जावं, त्यांच्या कुटुंबियांनी जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.